नमस्कार मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर आजचा विषय आहे की बऱ्याच वेळा आपण बघतो की म्हणजे कोणाचं जीवन हे शांततेत जात नाही, आनंदात जात नाही. खूप कठीण परिस्थिती प्रत्येकावर आलेली असते. कारण मी पाहिलं आहे नुसतं म्हणजे आपल्याला वाटतं गरीब लोक आहेत तेच खूप त्रास सहन करत असतील किंवा वर्गीय आहेत त्या लोकांना खूप त्रास होत असेल कारण पैशाच्यामुळे. पण असं नाहीये. श्रीमंत लोक सुद्धा खूप त्रासात असतात, कधीच आनंदात नसतात. त्यांना पण सारखे संकट येतच असतात त्यांच्या जीवनामध्ये. कारण मी जेव्हा इंटरव्ह्यू ऐकले काही श्रीमंत लोकांच्या, काही मॉडेल्स, काही ऍक्टर ऍक्ट्रेसेस, मराठी ऍक्टर ऍक्ट्रेसेस, हिंदी ऍक्टर ऍक्ट्रेसेस, तर मला पण असा प्रश्न पडला होता की हे लोक का दुःखी आहेत. हे लोकांकडे तर सगळं आहे, जे हवं ते त्यांच्याकडे, का तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे, तरी सुद्धा हे दुःखी का. ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या आजाराशी फाईट करतायत. आजारामुळे ते हैराण झाले आहेत किंवा मग कोणाची लग्न मोडतायत, कोणाची मुलं वाईट मार्गाला लागले आहेत, नवरा बायको मध्ये पटत नाहीये, त्यांचे घटस्फोट होत आहेत, त्यामुळे ते दुःखी आहेत. म्हणजे सगळं विखुरलेलं आहे, सगळं आहे त्यांच्याकडे. बंगला आहे, मोठ्या गाड्या आहेत, महागड्या गाड्या आहेत, भरपूर पैसा आहे, 2-4 फ्लॅट घेतलेले आहेत, तरी सुद्धा ते दुःखी का. तर हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे असं मला वाटतं. आणि आपण सामान्य माणसं सुद्धा बघतो बघा, आपलं पण जीवन तर खूप दुःखीच तसं असतं. म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम सारखे येतच असतात, पण ते काय येतात हे आपल्याला समजतच नाही. पण जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागलो आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला लागलो, प्रवचन ऐकली, कीर्तन ऐकली, पुस्तकं संतांची वाचली, तेव्हा असं मला कळालं की त्या प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं. उगच आपल्या जीवनात जे काही घडतं ना, त्या मागे कारण असतात, उगच काहीच घडत नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं माझ्याच पाठी काय हे लागलंय, ही म्हणजे हे वाईट गोष्टी माझ्या जीवनात का घडत आहेत, साडेसाती माझ्या जीवनात काय आहे, मलाच का त्रास होतोय. तर त्याच्या मागे सुद्धा कारण असतं. मग त्याच्यामध्ये मी जेव्हा अभ्यास केला त्यातून मला असं वाटलं दोन त्याच्यामध्ये गोष्टी कारणीभूत आहेत आपल्या जीवन दुःखी होण्यासाठी किंवा आपल्या जीवनात साडेसाती येण्यासाठी. तर त्याच्यामध्ये पहिलं कारण असं आहे की तुम्ही मागल्या जन्मात जी काही कर्म केलेली आहेत, ती जी वाईट कर्म आहे ती तुम्हाला त्या जन्मात तर भोगावी लागतात, त्यावर पुढच्या जन्मातही भोगावी लागतात. हे त्याच्यातलं एक मोठं कारण आहे. आणि ते तुम्हाला भगवद्गीता वाले जर त्यांची प्रवचन तुम्ही ऐकली, जे संत किंवा जे आताच्या काळातलं आहे ते प्रवचन करतात भगवद्गीतेवर, तर ते पण तुम्हाला तेच सांगतील किंवा तुम्ही संतांची पुस्तकं वाचली तर ते सांगतील की मागच्या जन्मी तुम्ही जे काही केलेलं असतं त्याचे परिणाम तुम्हाला ह्या जन्मात सुद्धा भोगावे लागतात. पहिला परिणाम म्हणजे तुम्ही जन्माला कुठे येणं, हा पहिला सगळ्यात मोठा परिणाम. म्हणजे तुम्ही जर चांगली कर्म केली तर तुम्ही श्रीमंताच्या घरी येईल किंवा मध्यमवर्गीयाच्या घरी किंवा गरिबीत जन्माला याल. ओके, त्यानंतर तुमच्या खऱ्या जीवनाला सुरुवात होते. मग तुम्हाला त्याप्रमाणे परिस्थिती समोर तुमच्या येत राहते आणि ते तुम्हाला फेस करावी लागते, त्याप्रमाणे तुम्हाला धडपड करावी लागते, त्याप्रमाणे तुम्हाला दुःख सहन करावं लागतं. नको नको त्या गोष्टी जीवनात घडत राहतात. चांगली चांगली माणसं पण बघा किती सहन करत असतात, कोण नाही कोण येऊन त्यांना दुःख देत असतो. अशा प्रकारे ते जीवन चाललेलं असतं. तर त्याचं कारण, पहिलं कारण म्हणजे तुम्ही जी कर्म करतात तुम्ही कुठले पुस्तक वाचता, पहिलं महत्व कर्माला दिलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण काय, आपल्याला वाटतं काय आता मीच चांगलीच कर्म करत असतो, पण आपली जी कर्म दोन प्रकारे चालू असतात. एक म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष कृती करता, ते एक कर्म झालं. म्हणजे समजा तुम्ही कोणाला त्रास दिला, कोणाला मारलं, काही लोक खून वगैरे करतात, वाईट निंदा नालस्ती करत असतात, हे एक कर्म झालं ज्याच्यातून ऍक्शन होते. म्हणजे एकाला मारणं, एकाबद्दल मुद्दामून कारस्थानं करणं, जसं ऑफिस मधून बरंच राजकारण आपण बघतो. मुद्दामून बॉसला जाऊन सांगायचं ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, मग तो बॉस त्याच्यावर भडकणार, मग कधी बऱ्याच वेळा त्याला कामावर काढूनही टाकतात त्या दुसऱ्या माणसाला, किंवा त्याचा पगार देत नाही, किंवा अशा प्रकारे ते त्रास दिला जातो त्याला. पण तो असा थ्रू दिला जातो, म्हणजे बॉसच्या थ्रू दिला जातो त्रास. हे सुद्धा एक वाईट कर्मच आहे. दुसरी तर कर्म आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे आपण माणसं देतच असतात एकमेकाला. ओके, मग ते एक प्रकारचं, म्हणजे हे झालं समजा ही कर्म, ही आता समजा बऱ्याच वेळा आपल्याला भोगता आली नाही, तर आयुष्यभर आपण कर्म करतच असतो, तर ती तुम्हाला पुढच्या जन्मी सुद्धा भोगावी लागतात. त्यामुळे
कर्म करण्यावर आपलं लक्ष असणं खूप आवश्यक आहे. आपण प्रत्येक वेळी विचार केला पाहिजे, हे माझं कर्म चांगलं आहे ना, लोकांना त्रास होत नाही ना. दुसऱ्यांना त्रास न होणे खूप महत्वाचं असतं. तुम्ही दुसऱ्याला त्रास दिला तर ते कर्म तुमचं वाईट होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची शिक्षा ह्या जन्मात भोगावी लागेल किंवा पुढच्या जन्मातही भोगावी लागेल. तर अशा प्रकारे कर्म अशा प्रकारे काम करत असतं आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपल्याला आपली कर्म चांगली असणं खूप आवश्यक आहे. कारण जसे तुम्ही पुढचा जन्म घेत असतात तशी मागची कर्म तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावीत लागत असतात. म्हणून ह्या जन्मात समजा आता हे तुम्हाला कळलं काय बाबा, माझी कर्म चांगली असणं खूप आवश्यक आहे. मी कोणाला त्रास दिला नाही पाहिजे, मी कोणाला शिवीगाळी केली नाही पाहिजे, कोणाचा आता खून मर्डर पण लोक करतात, तसलं काहीच केलं नाही पाहिजे. तर तुमची तेवढी चांगली कर्म तयार होत जातात, त्याच्यातून पुण्य तयार होत जात असतं आणि वाईट कर्मातून पाप तयार होतं. तुम्ही संत पण म्हणतात बघा, परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे. आता संतच असे म्हणतात. म्हणजे आपण आता हे ऐकल्यावर तरी आपण सावध व्हायला पाहिजे, आपण दुसऱ्याला त्रास दिला नाही पाहिजे. दुसरा प्रकार आहे ज्याच्यातून आपलं जीवन दुःखी होतं, ते म्हणजे आपले विचार. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येत नाही, आपण जे विचार करतो आपल्याला वाटतं ते विचार विचाराने थोडं काय वाईट गोष्टी आपल्या जीवनात येणार आहेत. पण तुम्ही जे विचार करता, जे मनामध्ये घोळवत असता, मग ते नकारात्मक असो, वाईट असो, का कुठल्याही प्रकारचे असो, त्याप्रमाणे पुढचे जीवन तुमचा आकार घेत असतं. म्हणजे समजा आता या 6 महिन्यात तुम्ही काही कर्म जे विचार केले, समजा नकारात्मक विचार खूप केले, तर ते तुमच्या 1-2 वर्षानंतर ते विचार आहेत ते आकार घेणार आहेत. म्हणजे तुम्ही समजा चिंता काळजी करताय सतत, मुलांची चिंता करताय, नवऱ्याची, बायकोची किंवा इतर गोष्टींची, कर्ज तुम्हाला खूप झालंय त्याची चिंता काळजी तुम्ही करताय, कसं फेडू. तर त्याची रिएक्शन म्हणजे ते विचार जे तुम्ही नकारात्मक केले आहेत त्याचा परिणाम म्हणजे तुमचा पहिलं म्हणजे शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे. तुमचं शरीर आहे ते रोगाने जर्जर होणार आहे, कुठला ना कुठला रोग आपोआप येणार आहे. तसेच डॉक्टरही म्हणतात 60% तुम्हाला जे रोग होतात त्याचं कारण तुमचे विचार असतात, तुमचे नकारात्मक विचार असतात. म्हणजे टेन्शन, चिंता, काळजी, ताण, तणाव हे नकारात्मक विचार झाले. याप्रमाणे तुमच्या जीवनात तसं घडत असणार. म्हणजे पहिले तो आजार येणार आहेत आपल्या शरीरामध्ये, ते एक कारण झालं. दुसरं त्या विचाराचं, त्याप्रमाणे तुमचं जीवन घडायला लागणार आहे, त्याप्रमाणे तुमच्या जीवनात संकट खेचली जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारे जीवन जगावं लागत असतं. एक म्हणजे तुम्ही मागच्या जन्मी जी कर्म केली ते भोग तुम्हाला भोगावे लागत असतात आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे विचार करता त्याप्रमाणे पुढची संकट किंवा चांगले दिवस तुमच्या जीवनात येत असतात. आता इथे आपण कसं सावध राहायला पाहिजे बघा. आता चला, एखादं संकट तुमच्या जीवनात आलं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. असं म्हणायला पाहिजे, ओके, हे संकट आहे ते मी काही वाईट कर्म केली असतील मागच्या जन्मात म्हणून माझ्या जीवनात आलंय. असं जेव्हा तुम्ही विचार करताना मग तुम्ही त्याच्याशी लढायला तयार होता. मग तुम्ही विचार करा, आता मी हे संकट कसं घालू. म्हणजे तुमचं मन त्यावेळी एक्साइटेड होत नाही, अस्वस्थ होत नाही, तुम्हाला तुमच्या डोक्यावर ताण येत नाही. जे आता ज्याला ओव्हर थिंकिंग बोलतो माणूस, एक हैराण होतो. समजा तुम्ही आता कर्ज काढलेलं आहे आणि तुम्ही कर्जबाजारी आहे, तर तुम्ही स्वीकारायचं ते, ओके, मी काहीतरी चुका केल्या आहेत म्हणून हे संकट माझ्या जीवनात आलंय, तर आता ह्याला मी सोडू कसं, हा मार्ग बघायचा आहे. जेव्हा तुम्ही सोडवण्याचा मार्ग विचार करू लागता ना, आपोआप तुला कुठून ना कुठून तो मार्ग दिसायला लागतो. तो मार्ग कोण ना कोण तुमच्या समोर येऊन तुमचा तो मार्ग ओपन करेल किंवा तुमचे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. म्हणून तो तुम्ही सोडवणार कसं ह्याचा विचार करायचा आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा संकट येतो माणूस घाबरतो, त्याला सुचत नाही काय करू म्हणून. मग तो ह्याला विचार त्याला विचार आणि तो अजून मग त्याचा पाय बोलतात ना खड्ड्यात जातो, त्या खोलात जातो, असं होतं. मग त्याला सुचत नाही. मग ते माणसं चुकीची पावलं पण उचलतात. त्यासाठी काही जण आत्महत्या करतात, तर किंवा काही जण दुसऱ्याला फसवतात कारण हे कर्ज फेडण्यासाठी, किंवा काही अजून वाईट गोष्टी ते करत राहतात, नकारात्मक विचार ते करत राहतात. तर पहिलं म्हणजे जी संकट येईल त्याला फेस करायचं आहे, म्हणायचं आहे ओके, मी ऍक्सेप्ट केलेलं आहे, माझं काही मागच्या कर्मामुळे असेल किंवा माझ्या नकारात्मक विचारांमुळे हे संकट माझ्या जीवनात आलेलं आहे, तर आता मी ह्याला सोडवणार कसं.
हा विचार करा, सोडवायचा हा विचार करायचा आहे. मग ते दोन प्रकार तुम्ही सोडवू शकता. एक म्हणजे तुम्ही असं म्हणायचं, समजा तुम्हाला आता कर्ज आहे, तर तुम्ही म्हणायचं मी कर्ज फेडलेलं आहे, असं तुम्हाला रोज 10-15 मिनिटं सकाळच्या वेळी आणि रात्री झोपताना म्हणायचं आहे, मी कर्ज फेडलेलं आहे, मी कर्ज फेडलेलं आहे. हे पॉझिटिव्ह विचाराचा फायदा असतो हा. जसे तुम्ही हे म्हणत जाताना आपोआप तो विचार तुमच्या अंतर्मनात जाऊन मग आपोआप असे मार्ग मोकळे होतील तुमच्या जीवनात की तुम्ही ते कर्ज फेडून टाकाल कुठल्याही प्रकारे. मग तो कोण तुम्हाला मदत केली आणि काहीतरी घडून येईल, पण तो तुमचं फेडलं जाणार का? कारण तुम्ही सकारात्मक विचार करताय, पॉझिटिव्ह विचार करताय. पॉझिटिव्ह विचाराचे खूप फायदे असतात, पण आपल्याला ते माहित नाहीत कसे त्याच्यातून मार्ग काढावे. ते पॉझिटिव्ह विचार करून कसा मार्ग निघतो ते आपल्याला माहिती नाही. दुसरं आपण एक करू शकतो, नाव स्मरण देवाचं करू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे ते जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही जरी देवाला जरी साकडा घालत राहा रोज, देवा माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, हे संकट माझं टाळ किंवा दूर कर, हे संकट माझं दूर, मला मदत कर. संकट हा शब्द सहसा वापरू नका, एक पॉझिटिव्ह शब्द वापरायचा की देवा मला मदत कर, माझं कर्ज फेडण्यासाठी मला मदत कर. असं जरी तुम्ही सतत म्हणत राहिलात, देवा मला मदत कर, रोज 15-20 वेळा म्हणा, वेळ मिळेल तेव्हा जेव्हा तुम्ही असं म्हणत राहिलात ना, तरी सुद्धा तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पहिलं म्हणजे ऍक्सेप्टन्स, ओके आलाय चालेल, मी ह्याला सोडवणार आहे. म्हणजे तुमच्या डोक्यावर ताण येत नाही, तुमच्या त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही, आजारपण येत नाहीत. हल्ली माणूस बघायला ताणतणावात खूपच असतो, पैसे खूप महत्वाचे झाले आहेत, त्यामुळे म्हणजे तुमची समाधानी वृत्ती नसते, त्यामुळे ते ताण येत असतात. तर पहिलं ऍक्सेप्ट करायचं, ओके आलेलं आहे संकट, मी हे सोडवणार आहे. दुसरं मग पॉझिटिव्ह विचाराचा मार्ग अवलंबायचा आहे, म्हणजे रोज म्हणायचं आहे, आता सकाळी रात्री झोपताना मध्ये वेळ असेल तर मध्ये म्हणा, मी बाबा हे कर्ज फेडलेलं आहे, किंवा मी मी पॉझिटिव्ह विचार करायचा, माझा हा प्रॉब्लेम दूर झालेला आहे, अशा प्रकारे तो विचार करायचा आहे. तिसरा म्हणजे देवाचं नाव स्मरण करायचं आहे किंवा देवाला सांगायचं आहे रोज, देवासमोर उभे राहून 5 मिनिटं 10 मिनिटं बोलायचंय, देवा मला मदत कर, माझं हे संकट जाण्यासाठी मदत कर. आणि तुम्हाला माहित नाही ती शक्ती काम करते, सगळं आपल्या आतमध्ये आहे. तुम्ही जर वाचाल ना, जर संतांची पुस्तकं किंवा प्रवचन कीर्तन ऐकलं, ते सगळं असंच सांगतात, सगळी शक्ती आपल्या आतमध्ये आहे, पण तिला जागृत करावी लागते. पण ती जागृत अशा प्रकारे होते, जसं देवाचं नाव स्मरण तुम्ही कराल ती जागृत होते, जसं तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल, हा मी कर्ज फेडलेला आहे, हा प्रॉब्लेम माझा दूर झालेला आहे, तेव्हा ती शक्ती जागृत होते. तर अशा प्रकारे ती शक्ती जागृत होते, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. तर मित्रांनो, तुम्ही हे शांतपणे ऐकून केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.